नाहीयेत। शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झालेली आहे। शेअर बाजारामध्ये निफ्टी 650 आणि सेन्सेक्स 2000 अंकांनी घसरलेला आहे। सुरुवातीचे कल आल्यानंतर म्हणजे गुंतवणूकदार कदाचित एवढ्या मोठ्या मेजॉरिटीची अपेक्षा करत होते, मात्र आता 245 243 असा आकडा दिसतोय आणि गुंतवणूकदारांचे संयम बहुतेक सुटत चाललेले आहेत। 2000 आकड्यांनी सेन्सेक्स कोसळलाय, 650 अंकांनी निफ्टी कोसळलाय। अमोल जोशी आपल्यासोबत आहेत। अमोल, नम्रता आणि प्रसन्न, आजच्या पडझडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर जिथून शेअर बाजार वाढायला सुरुवात झालेली होती त्या लेवलला पुन्हा एकदा शेअर मार्केट आलेलं आहे। म्हणजे गेल्या 2 सेशनमध्ये शेअर बाजार जेवढा वाढला होता तो पहिल्या 15 मिनिटांमध्ये ते सगळे गेन्स आता शेअर बाजारांनी पुसून टाकलेले आहेत आणि निफ्टी साधारण 22,500च्या पासून सुरुवात झालेली होती निफ्टी वाढायला, जो प्री एक्झिट पोलचा पातळी होती त्या पातळीवर आता पुन्हा एकदा सेन्सेक्स आणि निफ्टी येताना दिसत आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट, गेल्या बुधवार गुरुवारपासून जी शेअर बाजारात चर्चा होती की व्होलॅटिलिटीच्या पार्श्वभूमीवर प्रीमियममध्ये प्रचंड फुगवटा